नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्यातील सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली चरणी गहाण टाकला। इथले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री दिल्लीला विचारल्याशिवाय काहीही करू शकत नाही। महाराष्ट्राला या लोकांनी दिल्लीतील नेत्यांचे पायपुसणे करून ठेवले आहे, अशी खास ठाकरे शैलीतील टीका आपल्या राजकीय विरोधकांवर करणाऱ्या उद्धव ठाकरेंनाही शेवटी दिल्लीवारी करावीच लागली। महाराष्ट्रातील निर्णय महाराष्ट्रातच होतील, आम्ही कुठे जाणार नाही, अशी स्वाभिमानी डरकाळी फोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना सहकुटुंब दिल्लीवारी करावी लागत आहे। यामागचे कारण तसे उघड आहे। शिवसेनेची भाजप सोबत युती होती आणि बाळासाहेब ठाकरे हयात होते। त्या काळात युतीच्या संदर्भातील सगळे निर्णय मातोश्रीवर व्हायचे। भाजपचे अनेक बडे नेते बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवरच जायचे। बाळासाहेब कधी कुणाला भेटायला म्हणजे राजकीय भेटीसाठी आपल्या घराबाहेर पडले नाही आणि शेवटपर्यंत त्यांनी आपला तो बाणा कायम ठेवला। त्या स्वाभिमानी बाण्याची नक्कल करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे अधूनमधून करत असतात आणि त्यातूनच आम्ही दिल्लीची गुलामगिरी करणारे नाही, आम्ही दिल्लीश्वरांचे मनसबदार नाही वगैरे ते बोलत असतात। परंतु वास्तव हेच आहे की राजकारणातील आपले स्थान, महत्व आणि प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी याच उद्धव ठाकरेंना मातोश्री बाहेर वारंवार पडावे लागते। सिल्वर ओकच्या चक्रा ते मारतच असतात आणि आता त्यांनी सहकुटुंब दिल्लीचा दौरा देखील केलाय। हा दौरा पर्यटनासाठी नव्हता, तिथे जाऊन उद्धव ठाकरेंनी राजकीय भेटीगाठी घेतल्या, राजकीय चर्चा केल्या। यात तसे गैर काहीच नाही, परंतु आपण करतो ते राजकारण आणि इतर लोक करतात ती गुलामगिरी, हे जे काही त्यांचे तत्वज्ञान आहे ते त्यांनी आता बासनात गुंडाळून ठेवावे। भाजपचे राज्यातील नेते दिल्लीच्या चक्रा मारतात कारण राज्यातील नेत्यांना कोणताही मोठा राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार नाही। त्यांना प्रत्येक वेळी अमित शहा, तुर्तास पक्षाध्यक्ष असलेले JP नड्डा किंवा पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांचा होकार मिळवावा लागतो। एकनाथ शिंदेंचा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, ते स्वतःच त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, परंतु ज्या पक्षाच्या मदतीने त्यांना मुख्यमंत्रीपद लाभले, ज्या पक्षासोबत त्यांची युती आहे, त्या पक्षाचे सर्वोच्च नेते दिल्लीत असल्याने त्यांनाही दिल्लीवारी करावीच लागते। अजित पवार देखील अनेकदा दिल्लीला जातात। काही वेळा आपण लपून छपून म्हणजे ओळख लपवून दिल्लीत गेल्याचेही त्यांनी म्हटलंय। त्यामागचे कारणही हेच आहे। अजित पवारांनी ज्यांच्या भरवशावर बंडाचा इतका मोठा निर्णय घेतला ते नेते दिल्लीतच असतात। एकनाथ शिंदे असो अथवा अजित पवार असो, या दोन्ही नेत्यांची पुढची राजकीय वाटचाल भाजपच्या मदतीनेच होणार आहे। त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत संवाद साधण्यासाठी त्यांना वारंवार दिल्ली गाठावीच लागते। या दोन्ही नेत्यांची जी मजबुरी आहे ती उद्धव ठाकरेंची नाही। सध्या त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे, या आघाडीत काँग्रेस देखील सामील आहे, त्यामुळे काँग्रेस नेतृत्वासोबत त्यांची चर्चा होणे स्वाभाविक आहे। परंतु त्यासाठी स्वाभिमान वगैरे थोडा बाजूला ठेवून दिल्लीत जाण्याची तशी गरज नाही। जागा वाटप वगैरेसाठी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक मुंबईत येतात तेव्हा त्यांना मातोश्रीवर पाचारण करून चर्चा होऊ शकते। त्या काळी अटलजी, अडवाणीजी, प्रमोद महाजन, अलीकडील काळात अमित शहा वगैरे नेते मातोश्रीवर चर्चेसाठी येतच होते। बाळासाहेब कधी या लोकांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले नव्हते, परंतु उद्धव ठाकरेंना दिल्लीत जावे लागते, कारण काँग्रेसने सहकार्य केले नाही तर आपले पुढचे राजकारण गोत्यात येऊ शकते याची त्यांना कल्पना आहे आणि हे काँग्रेस नेतृत्वालाही माहीत असल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना दिल्लीस येण्यास भाग पाडले। मागच्या काही दिवसात शरद पवारांनी लागोपाठ 2 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यामुळे ही उद्धव ठाकरेंचे कान टवकारले गेले असावे। शिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्रीपदी आपलीच वर्णी लागावी याची मोर्चे बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत आल्याची ही चर्चा आहे। यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे। त्यांच्या साठमारीत आपले काय होणार या चिंतेने उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली असं म्हटलं जातंय। त्यात तथ्य नसेल तर गेल्या वर्षात प्रथमच महाविकास आघाडीच्या मजबूतीसाठी दिल्ली जाण्याची गरज उद्धव ठाकरेंना का भासली, हा प्रश्न उपस्थित होतोच। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।